पण कियारा बेबी ती हॉस्पिटल म्हणून निघून डायरेक्ट घाडग्यांच्या घरी जाणार होती. ती आलीच नाही. मग आपल्याला खुंट हलवून बळकट करायचा होता ना की अमृता अक्षयला सोडायला तयार नाही म्हणून. झालं कन्फर्म झालं. कन्फर्म झालं. नाही काय आहे, अमृता आणि अक्षय खऱ्या नवरा बायको सारखे वागतात एवढं कळलंय मला. पण हो आपल्याला तेच हवं होतं ना. ते कन्फर्म झालेलं, विषय संपला. हॅलो हॅलो हॅलो, विषय कसा संपेल? कियाराचं काय? अरे 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 अरे, फार वाईट परिणाम झाला असेल हो तिच्या मनावर. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल सावंत साहेब. म्हणजे मी असं करतो, मी कियाराला भेटतो आणि तिची समजूत काढतो. आई कुठे ती? नाही नाही, आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. या कामाची फी नाही मागत आहे मी. एमपी, आणि तुम्ही जरी फी मागितलीत ना तरी कोणाचा बाप तुम्हाला देणार आहे? हो, पण आतापर्यंत जी सर्व्हिस दिली ती उत्तम होती. थँक्यू व्हेरी मच. काय तुम्हाला स्वभावच आहे, एकदा काम घेतलं ना की मी. बरं मी काय म्हणतो, कियारा कुठे आहे? हे काय? हॅलो हॅलो, हेडक्याने फोन ठेवला वाटतं. सगळी गडबड झाली. आता काय करायचं? आता या कमळाचा शोध घ्यायचा म्हणजे बराच चिखल तुडवावा लागणार. हा पठ्ठ्या काय मला पत्ता लागू देत नाहीये. भयंकर उकडायला लागलं. गेली गेली गुलाबी हवा गेली. फडफड फडफड फड. नाही, पण असं नुसतं बसून चालणार. काय करावं? काय कर? गाडग्यांच्या चिचुंदरीला फोन करतो. काहीतरी बातमी नक्की मिळेल. बोला, चट बोला. काढलीत का माहिती? माझ्याशी बॉस सारखं वागायचं नाही. मी बॉस आहे तुझा. स्वतः फोन लावलाय ना, मग बोला की मा. हॅलो, कियाराचा शोध लावलात का? अहो नाही ना, तेच तर सांगतो तुम्हाला मी. तो कियाराचा बाप, त्याला विचारलं मी, पण तो काही पत्ता लागू द्यायला तयार नाही. तो वसुधाताई, मला ना ही सगळी गडबड वाटतेय. साधं सुधं प्रकरण नाही आहे. आता आपल्यालाच काहीतरी शोध घ्यावा लागणार. अहो मग लागा ना कामाला. करा की पटपट पटपट सगळी कामं, आणि तिचा ठाव ठिकाणा 2 दिवसात मला कळवा. आणि तुम्ही काय फक्त पोळ्या भांडणार? काय? नाही नाही, म्हणजे अहो कसं आहे, तुम्हीही शोध घ्यायला पाहिजे ना वसुधाताई. नाहीतर काय फायदा आहे? हे बघा मनोहर पंत, मी काय करायचं ते मी ठरवीन. तुम्ही नका मला सूचना देऊ. काय वसुधाताई, मी ना साधा सुद्धा माणूस नाहीये. अतिशय वेगळा माणूस आहे. मी सूचना देत नाही आणि घेत पण नाही. बाय. अरे, फोन बंद केला? ते बोक्या, लोणी खातोस ना रे तू. फक्त लोणी, तेच खाऊ देणार नाहीये बघ मी तुला. आता बघ मी काय करते ते. जे काही करायचंय ना ते मी बरोबर करणार. तू काळजी करू नको. महेश सावंत असो वा नसो, तुला सोन्याचा हँडल लागणार. नाही आता इतका अशक्तपणा, व्हीलचेअर वगैरे नको ना आता. तुला असं वाटतंय, पण तुझ्यात अजूनही अशक्तपणा आहे अक्षय. पण मला अक्षय, मला रिस्क घ्यायची नाही. तुला जर चक्कर आली तर? तेच सांगतोय ना, मला कंटाळा आला यार. काय अक्षय, कसा आहेस? बरं वाटतंय का? हो. अरे मग इथे कशाला बसलायस? मस्तपैकी आराम कर ना, म्हणजे अजून चटकन बरं वाटेल. थोडं पाणी मिळेल? लीना, तहान लागलीये. काय मग, काय म्हणते तुझी क्यू? काय 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 आता सगळ्यांना माहितीये दचकण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये.
कियारामुळेच तर वाचलायस तू. तुला माहितीये अक्षय, तू बेशुद्ध होतास ना हॉस्पिटलमध्ये, तेव्हा फक्त एक आणि एकच नाव घेत होतास, क्यू 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 क्यू. शेवटी आणलं हो एकदाच क्यूला हॉस्पिटलमध्ये. तेव्हा कुठे तुझ्या जीवात जीव आला, नाहीतर बाई, काकू काय, काकू काय. अगं त्याला कळायला नको का त्याच्या बाबतीत काय काय घडलं, कसं कसं घडलं. कियारामुळे वाचला ना तो. आता तो वाचलाय तर कियाराचा पत्ताच नाहीये. मला तर बाई भीतीच वाटते. तुम्ही दोघं त्या दिवशी सापडत नव्हतात. आम्ही सगळ्यांनी, घरातल्या सगळ्यांनी आकाश पाताळ एक केलं. गेले कुठे म्हणून सगळे शोधत होतो. बाप रे, तेवढ्यात नेमकी रे बाबा तुझी वाईट बातमी आली. आता आपण कियारा कुठे असं म्हणतो, तिची नको ने नेमकी काहीतरी वाईट बातमी यायला. काकू, त्याला टेन्शन येईल असे विषय का काढताय तुम्ही? काहीतरीच काय. ए, तुला टेन्शन येईल असं बोलते मी? नाही रे, असं खरंच असं नाहीये. कियारामुळे तो वाचलाय. उलट तिचा पत्ता नाहीये तर तू शोधून काढायला पाहिजेस ना तिचा पत्ता. माझं तर म्हणणं आहे तूच शोधून काढ बाई आता. खरोखर अक्षय, तुला पण तिला थँक्यू म्हणावं असं वाटतच असेल, हो की नाही? आणि ती नसेल का वाट बघत तुझ्या फोनची? केला होता फोन, पण फोन लागत नाहीये. अरे बापरे. बघ कोणाचा मेसेज आहे. फोन घे ना. मेसेज आणि हवे नाही. कोणाचा आहे? कोणाचा आहे? मी बघितला तर चालेल ना रे? कुठे मला का वाचतो? मी वाचला काय, तू वाचला काय? चालेल ना मी वाचला तर? काकू अगं, या क्यूचा मेसेज आहे. सॉरी अक्की, माझ्या कझिनचं अचानक लग्न ठरलंय, मला ते मिस नाही करता येणार. मी जाते त्या वेडिंगला अँड आय एम गोइंग टू एन्जॉय. यू टेक केअर. मी आल्यावर भेटेन. बाय. अय्या, मी तर एन्जॉय करते. थांब जरा. नाही अक्षय, मी ट्राय करतो. थांब. हे बघ, ऐक. हो. थांब. इकडे घे. होते पायाची. ओके. आरामात बस. रिलॅक्स नाहीये मी. रिलॅक्स थांबवता यार. मला क्यूचं वागणंच कळत नाही. अशी कशी ती गेली कझिनच्या लग्नाला? असं जायचं असतं का? तिला माहितीये मी आत्ताच बरा झालोय. मन हळवं असतं. त्याची गरज आहे मला. तू असतीस ना तर तू नसती गेलीस. तोच तर फरक आहे ना तिच्या आणि माझ्या प्रेमात.